नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीने पालक पनीर. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला एवढी अप्रतिम लागते का सांगूच नका. आणि अगदी पटकन बनवून तयार पण होते. तुम्ही जर का अशा पद्धतीने एक वेळा पालक पनीर बनवलं तर सर्वजण तुम्हाला रेसिपी विचारतील. एवढी ही भाजी चविष्ट होते. आणि घरातील ज्यांना पण पालक पनीर आवडत नसेल ते पण खूप आवडीने खातील. एवढी ही भाजी चविष्ट होते. चला मग अशा पालक पनीर भाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी मस्त असा ताजा पालक घ्यायचा. मस्त फ्रेश पालक घ्यायचा. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा 2 ते 3 पाण्यांनी. पालक निवडून घ्यायचा. एकदम पानं पण नाही घ्यायचे, थोड्या कोवड्या काड्या पण घ्यायच्या. त्यानंतर मग कढईमध्ये पाणी ठेवायचं गरम व्हायला आणि त्यामध्ये पालक टाकून घ्यायचा. आपण 2 ते 3 मिनिट आता पालक चांगला शिजवून घेऊ. या पालकामध्ये 5 ते 6 बदाम, 7 ते 8 काजू टाकायचे. हिरव्या 2 मिरच्या टाकायच्या. त्यानंतर व्यवस्थित आता पालक थोडं शिजवून घ्यायचं. पालक एका पाण्यामध्ये काढायचं. शिजल्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडेसे आईस क्यूब टाकून घ्यायचे. थंड पाणी घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही आपली हिरवीच राहते, काळी पडत नाही. त्यासाठी थंड पाण्यामध्ये पालक काढून घ्यायचा. बर्फाचं पाणी असलं तर फारच चांगलं, लवकर थंड पण होतं. त्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं, त्याला असं थंड होऊ द्यायचं. पालक थंड होतोय तिथपर्यंत 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण ठेचून घ्यायचा. कांदा छान बारीक कापून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची. आणि पनीर पण घेतलेलं आहे 1 पावशर. पनीरचे पण तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर आपण जे बदाम टाकलेले होते पालकमध्ये त्या बदामाचे साल काढून घ्यायचे. बदाम तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. त्यानंतर भाजीला थोडंसं असं पिळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. पालकमध्येच काजू पण आणि बदाम पण टाकायचे आणि मिक्सरला बारीक प्युरी करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने, बघा किती मस्त छान प्युरी झालेली आहे हिरवीगार. आता आपण गॅस पेटवून घेऊ आणि गॅसवर कढई ठेवून घेऊ. कढई तापल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल थोडं जास्तीचं टाकायचं. आपण पनीर फ्राय करणार आहोत आधी, त्यासाठी तेल तापलं का मग पनीर त्यामध्ये टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि फ्राय करून घ्यायचं पनीर. बघा अशा पद्धतीने मस्त छान असं पनीर फ्राय करून घेऊ आपण. चांगलं कडक होईल तिथपर्यंत थोडं. आता पनीर मस्त फ्राय झालेलं आहे. आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊ. बघा मस्त छान कलर आलेला आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, त्यानंतर लसूण टाकायचा, मग कांदा टाकून घ्यायचा. छान परतून घ्यायचं. मस्त आता कांद्याला कलर येईल तिथपर्यंत चांगलं परतायचं. कांद्याचा लवकर कलर बदलेल त्यासाठी त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. तर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं भाजीमध्ये. मीठ टाकलं ना की कांदा लवकर छान परतला जातो तेलामध्ये. त्यासाठी थोडं मीठ टाकून घ्यायचं किंवा मग पूर्ण भाजी जेवढं लागणार आहे आपल्याला तेवढं टाकलं तरी पण चालेल. आता बघा कांद्याचा रंग मस्त ब्राऊन होतोय. आता आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. हवं तर तुम्ही यामध्ये बारीक टोमॅटो चॉप करून सुद्धा टाकू शकतात, पण प्युरी टाकली का छान ग्रेव्ही येते, त्यासाठी टोमॅटोची प्युरीज बनवून घ्यायची. त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचं लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता मसाले
टोमॅटो प्युरी कांदा चांगला होऊ द्यायचं तेलामध्ये, मस्त छान एकजीव होईल तिथपर्यंत. कांद्याला पण थोडं चांगलं शिजू द्यायचं. बघा छान आता मस्त कलर पण येतो आहे मसाल्यांना. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि पुन्हा चांगलं शिजवून घेऊ. बघा मस्तपैकी आता मसाले चांगलं छान सुगंध पण येतो आहे आणि कांदा पण छान झालेला आहे. तेलामध्ये चांगला मऊ झालेला आहे आता कांदा पण. आता आपण त्यामध्ये जी प्युरी बनवून घेतलेली आहे पालकची ती टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा थोडं टाकून घेऊ त्यामध्ये. एकदम खूप जास्त पातळ नाही करायची या भाजीला. जास्त पातळ झाली ना की चव नाही लागत. त्यासाठी थोडं पाणी टाकलं. त्यानंतर 2 मिनिट चांगलं शिजवून घेतलं. बघा 2 मिनिटं चांगलं शिजल्यानंतर मग त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं. पनीर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं भाजीला मस्त. व्यवस्थित असं मिक्स केलं छान का मग पुन्हा 1 ते 2 मिनिट चांगलं होऊ द्यायचं. परत 2 मिनिटं झाल्यानंतर बघा भाजीला मस्त असं छान सुगंध पण सुटला आहे आणि छान कलर पण आलेला आहे. त्यामध्ये आता आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊ. मस्त अशी हातावर थोडी कुच करायची तिला आणि टाकून घ्यायची. हवं तर तुम्ही यावरतून ताजं मस्त असं फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकतात. नाही टाकलं तरी पण चालेल. आता मस्त अशी भाजी घ्यायची गरम गरम ताटामध्ये आणि जेवणाला बसायचं. तुम्हाला जर का ही पालक पनीर रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि या चॅनलवरील सर्व अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी नक्की बघा आणि करून पण बघा. तुम्हाला जर अशाच अजून नवनवीन रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या पण रेसिपी नक्की बनवूया. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी बनवत राहा, खात राहा, मस्त राहा आणि स्वस्त राहा. चला मग बाय बाय. धन्यवाद.